अजितदादाचा जो दुर्दैवी अपघात झालेला आहे त्याचं नेमकं कारण काय याचा सर्व माहिती 28 तारखेमध्ये येण्याची शक्यता आहे। निश्चित आपण या अपघात की घात या संदर्भामध्ये तो जो अहवाल येईल त्याच्यानंतर भाष्य करणे योग्य राहील। अनेकांनी अनेक आरोप केलेले आहेत, अनेकांच्या अनेक शंका आहेत। या शंकेचं निरसन फक्त तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल असं एकंदरीत आताचं चित्र आहे। रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केली। रोहित पवारच्या जर जीविताला धोका असेल तर त्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे, परंतु ही मागणी मान्य करण्यासाठी एक कमिटी शासनातर्फे एक असते नियुक्त केलेली असते, ती कमिटी त्याच्यावर निर्णय घेते। त्यांच्या यंत्रणेमार्फत जर असं त्यांना वाटलं की यांच्या जीविताला धोका आहे तर निश्चित त्यांना हे संरक्षण दिले जाईल आणि त्या संरक्षण देण्यामध्ये कोणाचाही काही विरोध असण्याचं काही कारण सुद्धा नाही। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर बोलताना गणेश नाईक असं माहिती की महाराष्ट्रातील लोकांना आता गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा। गणेश नाईक हा कोणत्या नेमकं काय चाललंय त्याचं ना तेच कळत नाही। कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते माहीत नाहीत, खात्यासंदर्भात एखादं चांगलं विधान त्यांच्याकडून कधी ऐकलेलं नाही। कधी ते मुंबईवर बोलतात, कधी ठाण्यावर बोलतात, कधी आणखीन काही भ्रष्टाचारावर बोलतात, आता ते गुजरातवर बोलायला लागले। एक दिवस हे गणेश नाईक ह्या भाजप सरकारला अडचण जरूर आणेल। सर, भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने जे एक आदेश काढले, भाजपच्या महापौर पदासाठी नगरसेवकांनी इथे मतदान करावं आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं। हे असे आदेश कोणी काढलेत, काय झाले तिथलचं स्थानिक राजकारण काय याबद्दल आता सखोल माहिती नसल्यामुळं लोकल राजकारणामध्ये हे काय ट्विस्ट यायला लागलेलं आहे, हे याला कारण काय आहेत हे थोडं शोधावं लागतं। पण आपण बघतो काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असताना भाजपच्या महापौर पदाला उमेदवाराला मतदान करा असं काँग्रेस म्हणतं। आता कोण कुणाशी युती करेल याचा आता सध्याच्या राजकारणामध्ये काही नियम राहिलेला नाही। कधी काय घडेल याच्याबद्दल बोलता येत नाही, परंतु अधिकृतपणे जेव्हा हे सगळ्या युत्या होतील त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील। शरद पवार जे ते राज्यसभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाण्याची शक्यता आहे। पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील। आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही। सर, सोलापूरच्या माढ्यात एक धक्कादायक घटना समोर आली। अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, गुटख्यावर त्या कारवाई करतात। गुटखाचा धंदा करणारे हे जे लोक आहेत हे सगळ्यात खतरनाक लोक आहेत। हे खऱ्या अर्थानं गुंडेगिरी सांभाळतात, पोसतात आणि हे 2 नंबरचे धंदे करण्यावाले हे माफिया आहेत ॲक्च्युअली। आणि असे लोक कुणाच्याही जीवाची पर्वा करत नाही। वाळू माफिया तसेच आहेत आणि हे ड्रग्स माफिया तसेच आहेत, म्हणून आता यांच्यावर मोक्कासारखीच कारवाई आता प्रत्येक वेळेला ही सरकारने केली पाहिजे। सर, माहिती अशी होती की राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव मागे आहे आणि ठाकरे शिवसेना आता मोर्चे बांधणी करताना पाहिलं। म्हणून सांगितलं की शरद पवारांनी जावं की नाही जावं याच्यावर आता काँग्रेस आणि उभाटाच्या लोकांच्या मताची किती गरज आहे हे एकदा पाहावं लागेल। ते कुणाला कसा पाठिंबा देत आहेत। आता उभाटा जर स्वतःच उमेदवार उभं करत असेल तर त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काही आवश्यकता आहे की नाही, हे सगळी वजाबाकी बेरीज जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण असणार आहे याबद्दलची थोडी शंका उपस्थित होती। आदित्य ठाकरे म्हणतात की जागा आमची आहे, सध्या तरी आमचीच आहे, संख्याबळानुसार आमची जागा म्हणतात। ती गेल्या वेळेला होती, परंतु आताच त्यांचं संख्याबळ जर पाहिलं तर त्या मानानं त्यांना आता इतरांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता आहे आणि जर त्यांनी घेतला नाही तर ते स्वबळावर त्याची जागा येण्याची शक्यता कमी आहे। आमदार सुनील शेळके म्हणतात की भारतीय जनता पार्टीने ज्या काही निवडणूक झाली यामध्ये ईव्हीएम हॅक करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये दिले होते। निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जो पराभूत असतो तो ईव्हीएमवर, पैसे वाटण्यावर, दादागिरी करण्यावर, अशा गोष्टीवर भर देऊन ही निवडणूक कशी चुकीची झाली हे सांगायचा प्रयत्न करत असतो। परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला जो काही कायदेशीर मार्ग आहे तो मार्ग आहे कोर्ट, आणि मग कोर्टात जाऊन ह्या संदर्भामध्ये जर पुरावे दिले तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळेल। फक्त बोलणे आणि नंतर काही काळानंतर गप बसणे हा जो प्रॅक्टिसचा भाग झालेला आहे त्याला जास्त महत्त्व आता राजकारणामध्ये उरलेलं नाही। अजित पवार जीवित असताना तुम्ही कसे वागले सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। अशी टीका जी आहे ते विखे पाटलांनी रोहित पवार यांच्यावर केली आणि
विखे पाटलांनी त्यांच्यावर रोहित पवारवर जे केलेली टीका आहे ती वैयक्तिक टीका आहे. त्यांनी काय म्हणून केली असावी यावर आता भाष्य करणे योग्य नाही. परंतु अजितदादा गेल्याचं दुःख बाजूला सारून एकमेकावर टीका करणं हे योग्य नाही. मंत्रालयातील लाचखोर प्रकरणी नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना कार्यमुक्त करण्यात आले. निश्चित आहे, मंत्रालयामध्ये असे अनेक अधिकारी आहेत, अनेक अधिकाऱ्याच्या चर्चा होत असतात. वर्षानुवर्ष मंत्रालयात बसून राहणं हा अधिकाऱ्यांचा एक प्रकारे छंद झालेला आहे, किंवा मंत्रालयामध्ये बसून आम्ही राज्यकारभार करतो अशी त्यांची भावना झालेली आहे. म्हणून हे सगळं भ्रष्टाचाराचे प्रकरण जे आहे ते तर समोर येत चाललेले आहेत. मला वाटतं सरकारने, मुख्यमंत्री साहेब निश्चित त्याची दखल यांनी घेतली असावी आणि ज्यांना अनेक वर्ष या मंत्रालयात झालेले त्या सर्वांना या मंत्रालयाच्या बाहेर जो पण काढत नाही तोपर्यंत ही जी काही लागलेली कीड आहे ही थांबणार नाही. म्हणून मला वाटतं या अधिवेशनावर त्या सगळ्या लाचखोर प्रकरणावर सुद्धा चर्चा होईल आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चर्चा होईल. म्हणून आता कठोर निर्णय घ्यायची भूमिका हे मुख्यमंत्री साहेब घेतील अशी निश्चित आम्हाला खात्री आहे. पुण्यात शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठात अमोल कोल्हेंचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, मात्र त्याला विरोध करण्यात आला. असं व्याख्यान करायला कुणाला विरोध करणं हे योग्य नाही. शिवाजी महाराजांवर जर कोणी कोणताही वक्ता जर बोलत असेल तो कोणत्या पक्षाचा, पार्टीचा हे न पाहता किंवा कोणत्या जातीचं हे न पाहता जर तो शिवचरित्रावर किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांवर, महात्मा फुलेंवर, कोणत्याही महापुरुषावर जर व्याख्यान देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे हे प्रदेश अध्यक्ष झाले असते असे रोहित पवार. आता जर तरच्या ह्या सगळ्या भूमिकेला काही अर्थ नाही आहे. आता विलिनीकरण होतं की नाही हे पाहावं लागेल आणि मला वाटतं ती प्रक्रिया आता दुसरं दिसते. आता ते विलिनीकरण होणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे. थँक्यू. कांग्रेस ने मांग की है कि राजीव गांधी को एआई का श्रेय मिलना चाहिए. अरे ये है कि अभी निर्मित अभी हुई है, कांग्रेस को ये बात जरूर है, कंप्यूटर हो या टीवी हो, इसका जो निर्माण किया गया वो टाइम ये तंत्रज्ञान लाने में राजीव गांधी का निश्चित बड़ा सहयोग था, ये बात देश मानता है. लेकिन अभी ये आया है तो अभी उसके कितना साल के बाद आया है, इसके ऊपर अब उनको श्रेय देने वाली कोई बात नहीं. जो उन्होंने किया है उनका श्रेय उनको जाता है. मोबाइल ये सब जो चीजें, टीवी हो, कंप्यूटर हो, ये राजीव गांधी की देन जरूर है. लेकिन इसका मतलब अभी जो संशोधन हो रहा है या तो नई टेक्नोलॉजी आ रही वो भी राजीव गांधी ने लाए, ऐसा कहना उचित नहीं है. कर्नाटक के बागलकोट में शिव जयंती के जुलूस पर पथराव की घटना सामने आई. कर्नाटक स्टेट ने हमेशा शिवाजी महाराज का अवमान ही किया है. हमेशा वहां कुछ न कुछ उनके पुतले उतारना, कोई पुतले गिराना, ये जो हरकतें हैं ये कर्नाटक में हमेशा होते आ रही है. हमारे सभी महापुरुषों का अपमान कर्नाटक के गवर्नमेंट ने हमेशा किया है. हम उसका निषेध भी करते हैं और सेंट्रल गवर्नमेंट से ये दरखास्त करेंगे कि ऐसी जो घटनाएं वहाँ हमेशा होती है उसके ऊपर उसकी इंक्वायरी जरूर करना चाहिए. सुप्रीम कोर्ट ने जो मुफ्त की रेवड़ी राज्य सरकारों द्वारा दी जा रही है उसके ऊपर टिप्पणी करते हुए कहा है कि रेवड़ी नहीं रोजगार के अवसर पैदा करे. देखिए, सुप्रीम कोर्ट ने जो कहा है वो बात कोई गलत नहीं है, लेकिन एक बात जरूर है, जो दबके पिछड़े वर्ग के जो लोग हैं उनको थोड़ी सहूलत देना जरूरी था, इसलिए कुछ सरकारों ने ये सहूलत दी है. इसका मतलब ये नहीं है कि उनको रोजगार की निर्मित नहीं होना चाहिए. रोजगार के साथ एक सपोर्टिंग हैंड बोल के ये दिया गया है. इसलिए रोजगार के ऊपर भी सरकार गंभीरता से सोचती भी है और उसके बारे में बहुत सारी योजना अभी कार्यान्वित हो भी रही है. कुछ सालों के बाद यहाँ का बेरोजगार उसके हाथ को काम मिलेगा, ये सरकार की कोशिश है. आप देखते होंगे बहुत सारी इन्वेस्टमेंट अभी दावोस के माध्यम से अभी अपने देश में आ रही है, तो ये रोजगार निर्मित का ही एक भाग है. इसलिए हम उस सुप्रीम कोर्ट के टिप्पणी को भी गंभीरता से लेते हैं. रोहित पवार की जान को खतरा, उन्हें सुरक्षा प्रदान की जाए, सुप्रिया सुले ने कहा. अगर उनकी जान को खतरा है, अगर ऐसी कोई रिपोर्ट है तो सरकार उनको संरक्षण जरूर देगी. संरक्षण देने में सरकार कोई कतराएगी नहीं. महाविकास आघाड़ी की ओर से राज्यसभा के लिए शरद पवार का नाम देने की अटकलें तेज हो रही है. देखिए, शरद पवार साहब है, वो उनको लड़ना है या नहीं लड़ना है वो पहले उनसे डिसाइड होने दो. उनका नाम जो उछाला जा रहा है ये उनके मुंह से आना जरूरी है, और वो आने के बाद भी ये महाविकास आघाड़ी के जो लोग हैं उसके अंदर वोटों की जो राजनीति है, कौन किसको सपोर्ट करेगा ये सोचना जरूरी है. नहीं तो मेजोरिटी अगर नहीं रही
तो शरद पवार साहब को भी राज्यसभा में जाना मुश्किल होगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।